नमस्कार मित्र हो, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अनालायझर. मित्र हो, निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर बऱ्याचशा चर्चा, उपचर्चा, अपचर्चा रंगू लागल्या आणि या चर्चातून काही लोक असा निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न करतायत की निवडणूक आयोगच 2,000 कोटी रुपयांना विकत घेतलाय. अर्थात कोण कोणाचं तोंड बंद करायचं. खरं तर काही माणसांच्या बोलण्याविषयी आपलं बोलणं बंद करावं या स्थितीला आता आलेलं आहे. कारण हे बोलत राहतात, तो काहीही बोलत राहतात आणि या काहीही बोलण्याचा परिणाम साधेल आणि सहानुभूती आपल्या बाजूने येईल असं यांना वाटत असतं. निवडणूक आयोगाचा निर्णय म्हणजे अगदीच मूर्खपणा आहे असा दावा अनेक जण करत आलेले आहेत. ते बापट साहेबांची घटना घ्यायची आणि मग हे असं नव्हतं व्हायला पाहिजे, असंच व्हायला पाहिजे होतं, आमच्या बाजूने निकाल लागला तरच राज्यघटनेचा आदर राखला गेला, विजय झाला, सत्याचा झाला, आमच्या बाजूने नाही झाला तर मग मात्र असत्याचा विजय झाला, पैशाचा विजय झाला, खोक्याचा विजय झाला, असली शब्द आपण ऐकत असतो. पण निवडणूक आयोगाचा निकाल काय आहे, तो कुठल्या आधारावर लागलाय, तो तसा का आहे, हे निवडणूक आयोगाने आपल्या निकालपत्रात अगदी स्पष्टपणे लिहिलेले आहे. म्हणजे वेगळं काही बघण्याची गरज नाहीये. मी असा निर्णय का घेतो आहे, त्याची कारणं काय आहेत, हे सगळं निवडणूक आयोगाने आपल्या निकालपत्रामध्ये स्पष्ट केलंय. एकूण 78 पानांचं हे निकालपत्र आहे. म्हणजे या निकालपत्राची पानं आहेत 78. याचे वादी म्हणजे याचिकाकर्ते आहेत एकनाथ शिंदे आणि प्रतिवादी आहेत उद्धव ठाकरे. म्हणजे एकनाथ शिंदेंनी शिवसेना ही आपली असल्याचा दावा केला आहे आणि उद्धव ठाकरे त्याला विरोध करत होते. एकनाथ शिंदेंचा दावा मान्य झाला आहे आणि तो 78 पानांच्या निकालामध्ये स्पष्टपणे निवडणूक आयोगाने दिलेला आहे. मुळात निवडणूक आयोगाच्या समोर पक्ष कोणता हे सिद्ध करण्याचे वेगवेगळे परिमाण होते. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं ते स्पष्ट करता येऊ शकलं असतं. 1. सदस्य संख्या कोणती, किती बाजूनी आहे. 2. प्रतिज्ञापत्र किती दाखल झालेली आहेत. 3. कागदपत्र कशी आहेत. मुळात या सगळ्या गोष्टी तपासण्याची काही यंत्रणा म्हणजे कागदपत्र, सदस्य संख्या, प्रतिज्ञापत्र हे सगळं तपासण्याची यंत्रणा म्हणजे कदाचित माणसं बसवता येतील तपासायला, पण याची व्हॅलिडिटी ठरवायची कशी. म्हणजे मी सुशील कुलकर्णी उठलो, महाराष्ट्रातल्या 10 लाख लोकांची शपथपत्र घेतली आणि सांगितलं की माझं अमुक अमुक आहे, तर ती 10 लाख शपथपत्र वैध आहेत का, ती 10 लाख माणसं पूर्वीपासून सदस्य आहेत का, हे तपासण्याची यंत्रणा कुठे आहे. म्हणजे फार फार तर बॉन्ड योग्य आहे का, माणसं योग्य आहेत केवढं तपासता येईल, पण त्या माणसांची शिवसैनिक असल्याची वैधता तपासण्याची यंत्रणा कुठे आहे. त्याचे पडताळणी करण्याची यंत्रणा निवडणूक आयोगाकडे नसते, नाही आणि नसली पाहिजे. दुसरी गोष्ट, निवडणूक आयोग निवडणुका घेतं तसं याबाबत निवडणुका घेऊ शकलं असतं का. म्हणजे चला शिवसेनेची सदस्य संख्या ही आहे आणि या सदस्य संख्येमध्ये निवडणूक सार्वमत घेऊ आणि मग ठरवू, असं काय करता आलं असतं का, तर तेही शक्य नव्हतं. आता या गोष्टी शक्य नसल्यावर निवडणूक आयोगाच्या समोर आणखी कुठली गोष्ट उरते, ती म्हणजे शिवसेनेची प्रतिनिधी सभा आणि राष्ट्रीय कार्यकारिणी. आता गडबड अशी आहे, राष्ट्रीय कार्यकारिणी आणि प्रतिनिधी सभा या दोन्हीही एकाच व्यक्तींच्या आहेत. म्हणजे जी राष्ट्रीय कार्यकारिणी आहे तीच प्रतिनिधी सभा आहे आणि या प्रतिनिधी सभेवर आणि राष्ट्रीय कार्यकारिणीवर ज्या निवड झाल्या पाहिजेत ती निवड झालेली नाहीये, त्या नियुक्त्या झालेल्या आहेत आणि त्या पक्षप्रमुखांनी केलेल्या आहेत. म्हणजे कसं आहे बघा, माणसं आहेत, प्रतिनिधी सभा आहे, राष्ट्रीय कार्यकारिणी आहे, पण ती कार्यकारिणी निवड झालेली नाहीये, तर ती पक्षप्रमुखांनी नियुक्त केलेली आहे. आता या पक्षप्रमुखांनी म्हणजे एका व्यक्तीने नियुक्त केलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीचं मत घेऊन पक्ष कोणाचा हे कसं ठरवायचं. म्हणजे उद्धव ठाकरे माणसं नियुक्त करणार, त्यांनी नियुक्त केलेली माणसं ही मी उद्धव ठाकरेंचाच असं म्हणणार आणि त्यावरून पक्ष कोणाचा हे कसं ठरवता येऊ शकेल, तो पक्षपात झाला असता. म्हणून निवडणूक आयोगाने याबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली. आता हे स्पष्ट करताना प्रत्येकाला एक गोष्ट खटकते आहे, लागते आणि त्याचा बाजार केला जातोय, ते म्हणजे निवडणूक आयोग असं म्हणालाय की शिवसेनेमध्ये लोकशाही नाही आहे निवडीच्या प्रक्रियेमध्ये. हे निवडणूक आयोगाचं मत आजच्या घटनेवरती नाही आहे.
म्हणजे जून 2022ला 30 जून 2022 किंवा जून महिन्यामध्ये जे काही रामायण महाभारत शिवसेनेमध्ये घडलं त्यावरून हा निष्कर्ष निघतोय असं अजिबात नाहीये. आपल्याला जावं लागेल 1999 साली, ज्या वेळेला बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख होते, हयात होते. 1999 साली निवडणूक आयोगानं, तत्कालीन निवडणूक आयोगानं शिवसेनेला कळवलेलं होतं की तुमची घटना बदलावी लागेल, ती लोकशाहीला अनुरूप अशी करावी लागेल. म्हणजे निवडणुका घ्याव्या लागतील, निवडणूक घेऊन तिथे तुम्हाला निवडावं लागेल. आणि प्रत्येकाला आठवत असेल 1999 साली शिवसेनेमध्ये निवडणुका झाल्या होत्या आणि रीतसर लोकशाही मार्गाने पक्षप्रमुख निवडले गेले होते. 1999 साली शिवसेनेची घटना बदललेली होती, हे सगळ्यांना ठाऊक असेल. ज्यांना त्या काळातल्या घटना घडामोडीचा अजूनही अंदाज आहे त्यांना. म्हणजे त्यावर बाळासाहेबांनी निवडणूक आयोगाला धुडकावलं होतं असं नाही म्हणाले होते, पण शेवटी पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न आल्यावर बाळासाहेबांना ते मान्य करावं लागलं होतं. हे 1999 साली घडलं होतं. 1999 साली शिवसेनेची घटना लोकशाहीला अनुकूल करण्यात आल्यानंतर पुढे 2018 साली उद्धव ठाकरे पक्षप्रमुख झाल्यानंतर पुन्हा ही घटना बदलण्यात आली. म्हणजे बघा, 99ला अनुकूल केली, 2018ला ती बदलली, म्हणजे 19 वर्षानंतर पुन्हा घटना बदलली आणि ते 99च्या पूर्वीसारखी करण्यात आली. म्हणजे पूर्णतः हुकुमशाही, एक व्यक्तीचा अंतिम निर्णय, पक्षप्रमुखाचा निर्णय हा अंतिम निर्णय, त्यांना सगळे अधिकार, अंतिम निर्णय घेण्याचे देखील अधिकार. म्हणजे ती राष्ट्रीय कार्यकारिणी, प्रतिनिधी सभा वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी चिल्लरमध्ये जमा झाल्या आणि सगळे निर्णय उद्धव ठाकरे घ्यायला लागले. आता हे 1999ला जे त्यांना सुचवलेलं होतं निवडणूक आयोगानं, त्याच्या अगदी विरुद्ध घडलेलं होतं. बरं, 18ला बदल केला तो निवडणूक आयोगाला कळवावा ना, तो अजिबात कळवला नाही. म्हणजे आम्ही हे बदल केलेला आहे, आमची घटना बदललेली आहे आणि म्हणून आम्ही असं काही करतो, एकाधिकारशाही घेतलेली आहे. हे बदललेले नियम निवडणूक आयोगाला माहीतच नाहीत, पत्रांनी कळवलंच नाही. म्हणजे निवडणूक आयोगाकडं जी घटना आहे ती 1999ची आहे, बाळासाहेबांनी बदललेली होती आणि त्यानुसार निवड होणं अपेक्षित आहे. तशा निवड प्रतिनिधी सभेच्या किंवा राष्ट्रीय कार्यकारिणीच्या झालेल्या नाहीत. 2018 साली घटना बदलली, ज्याची कल्पना निवडणूक आयोगाला दिली नाही आणि त्याप्रमाणे पुन्हा राष्ट्रीय कार्यकारिणी आणि प्रतिनिधी सभा बदलली असेल तर त्याची कल्पना असणं आणि त्या आधारावर पक्ष निश्चित करणं हे निवडणूक आयोगासाठी शक्यच नव्हतं. आता निवडणूक आयोग जेव्हा सार्वमत शक्य नाही, सदस्यांची प्रतिज्ञापत्र पडताळणी करणं शक्य नाही, अशा स्थितीमध्ये येतो तो निवडून आलेल्या लोकांच्या वरती. आता त्यातलं गणित समजून घेणं आवश्यक आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडं शिवसेनेचे 40 आमदार आहेत. आता या 40 आमदारांच्या मतांचा हिशोब केला तर 76% मतं ही निवडून आलेल्या आमदारांची, 76% मतं जी शिवसेनेला मिळालेली आहेत ती शिवसेनेची मतं आणि 40 आमदार एकनाथ शिंदे म्हणजे याचिकाकर्त्यांच्या बाजूनी आहेत. म्हणजे 76% शिवसेनेला मिळालेल्या एकूण मतातली 76% मतं असा दावा करतायत की शिवसेना आमची आहे. याच वेळी उद्धव ठाकरे यांच्याकडं किती मतं आहेत? 15 आमदार आहेत आणि त्यांच्याकडं एकूण मताच्या 23.5% इतकी मतं त्यांच्याकडे आहेत. आता 76 आणि 23.5, 76 म्हटल्यावर 24 व्हायला हवं, 23.5 का असा प्रश्न पडतो तर काही लोकांची शपथपत्र गेलेली नाहीत म्हणून 0.5% शिल्लक राहत आहे. आता 76 आणि 23.5 या फरकात शिवसेना कोणाची? बरं, एवढ्यावर निवडणूक आयोग थांबलाय असं नाहीये. पराभूत झालेल्या म्हणजे केवळ विजयी झालेल्या मतांचा विचार करून जमणार नाही. शिवसेनेनं लढलेल्या जागा आणि त्यात पराभूत झालेल्या एकूण मतांची बेरीज पण करावी लागेल. त्यानुसार 40 आमदारांकडे जी मतं आहेत आणि पराभूत झालेल्या आमदारांची जी मतं आहेत त्याच्यात 40% मतं ही शिंदेंच्याकडे होती, तर 15 आमदारांच्याकडे असलेली आणि पराभूत झालेल्यांची मतं ही 12% मतं ही उद्धव ठाकरेंच्याकडे होती. बाकीच्यांचं अजून डिसिजन व्हायचं राहिलंय. पराभूत झालेल्यांच्यापैकी इकडे का तिकडे अजून फायनल नाही आहे, त्यांनी काही शपथपत्र दिलेली नाहीत. आम्ही शिंदेंच्याकडे आहे तसं सांगितलेलं नाहीये, आम्ही उद्धव ठाकरेंच्याकडे तसं सांगितलेलं नाहीये. त्यामुळं पराभूतांची 40% मतं, उद्धव ठाकरेंच्याकडे 12% मतं,
विजयी झालेल्यांची 76% मतं असा विचार केल्यावर निवडणूक आयोग विधानसभेच्या मतांच्या विषयात शिवसेना शिंदेंच्याकडे बहाल करतो. आता प्रश्न उरतो खासदारांचा. तिथेही आपण जाऊया. 13 खासदार शिंदे गटाकडे म्हणजे शिवसेनेकडे आहेत. आता शिंदे गट शब्द वापरून जमणार नाही, उद्धव गट असा शब्द वापरावा लागेल. शिवसेनेकडे 13 खासदार आहेत आणि त्याची 73% मत आहेत एकनाथ शिंदेंच्याकडं. आणि 6 खासदार शिल्लक राहतात. त्यापैकी 4 जणांची शपथपत्र आलेली आहेत, म्हणजे 5 जणांची, एकाचं राहिलंय, त्याची 27% मत आहेत. आता इथेही पराभूतांचा विचार केला म्हणजे 73% आणि 27%. ही 73% शिंदेंच्याकडं, 27% उद्धव ठाकरेंच्याकडं. जर पराभूतांच्या मतांचा विचार केला तर 59% मतं ही पराभूत उमेदवारांची एकनाथ शिंदेंच्याकडे आहेत आणि 22% मतं ही उद्धव ठाकरेंच्याकडे आहेत. म्हणजे पराभूत उमेदवारांच्या मतामध्येही लोकसभेच्या गणितातही एकनाथ शिंदे सरस ठरले. आता हे जर गणित बसत असेल, 60% 70%च्या आसपासची सगळी मतं ही एकनाथ शिंदेंच्या बाजूनी असतील, तर निवडणूक आयोग निर्णय काय घेणार? हाच घेणार ना जो आत्ता घेतलाय तो. या 2000 कोटीची उलाढाल केल्याचा आरोप करत विनाकारण जे तांडव माजवलं जातं आहे ते किती भ्रमिष्ट करणार आहे लक्षात ठेवा. हे सहानुभूती जमा करण्यासाठीच आहे. म्हणजे 99ला बाळासाहेबांनी केलेली घटना 2018ला बाळासाहेबांच्या नंतर तुम्ही बदलणार, ती एकाधिकारशाहीवाली करणार, लोकशाही त्यातून काढून टाकणार. ती घटना बदलल्याचं निवडणूक आयोगाला कळवणारच नाही. तुमच्यातली सगळी माणसं निघून दुसऱ्याकडे जाणार. त्यातही बहुतांश लोक हे शिंदेंच्या बाजूने असणार. मग शिवसेना शिंदेंची झाली, याबाबत रडण्याची गरज काय? म्हणजे हा केवळ थैथयाट आहे, थैथयाट. लहान लेकराला त्याच्या आवडीची वस्तू मिळाली नाही की तो जसा पाय आदळापट करून गोंधळ घालतो ना, तसा हा केवळ गोंधळ आहे. हा निकालच या निकालाच्या स्पष्ट करतोय, त्याची कारणं स्पष्ट करतोय आणि कसा दिलाय हे देखील स्पष्ट करतोय. कृपया निकालपत्राचे वाचन करावं एवढीच आमची उद्धव ठाकरे, संजय राऊत यांना विनंती आहे. मला कल्पना आहे दोघंही वाचन केलं तर नीट बोलणार नाहीत, पण त्यांची बाजू ऐकून जे कोणी नाचतायत ना बेगाणी शादी में अब्दुल्ला दिवाना होऊन, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्वाचा होता. आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.